सो हे 36वं वर्ष आहे पुणे फेस्टिवलचं आणि कृष्णकुमार गोयल माझ्यासोबत आहे। ह्या वर्षीचं काय वैशिष्ट्य असणार आहे फेस्टिवलचं, किती रंगारंग कार्यक्रम पुणेकरांना बघायला मिळणार आहे? खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। काय सांगाल यावेळीच्या फेस्टिवल? 1989 साली आदरणीय सुरेशभाई कलमाडी यांच्या प्रयत्नातनं हा पुणे फेस्टिवलची सुरुवात झाली। गेली 35 वर्ष एकापेक्षा एक कार्यक्रम आम्ही पुणेकरांना देत आहोत। पुणेकर नागरिक, पुणे फेस्टिवल समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचं पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम चालू आहेत। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या देशातल्या लोकांचे ज्या कार्यक्रम आहेत, राजस्थानी कार्यक्रम असेल, बिहू डान्स असेल, काठी डान्स असेल, त्याच्यानंतर जे परदेशातले 18 देशाची जे मुलं आहेत, मुलं मुली, त्यांचा एक चांगला मराठीवर आधारित डान्स तो सिम्बॉयसिसतर्फे आपण यंदा साजरा करतो आहे। त्याचप्रमाणे राजस्थानी नृत्य खूप चांगल्या पद्धतीने यावर्षी करतो आहे। यावर्षी आपण विचार केला की मॅक्सिमम वेगवेगळ्या देशातील जे वेगवेगळ्या चालीरीती आहे त्याच्यावर आधारित कार्यक्रम आहे। अर्थात लावणी वगैरे तर आहेत, तो इथे आपली महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि मला वाटतं त्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम फार सुंदर। उद्घाटनाचा कार्यक्रम तर अजितदादा प्रमुख पाहुणे आहेत आणि दुसऱ्या दिवशी मात्र संत तुकाराम महाराजांची 375वी जयंतीनिमित्त आपण एक जाऊ देवाची गावा हे संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य हे आपण सादर करतो आहे। मला वाटतं खूप चांगलं नाट्य हे 100 जणांचा जवळजवळ त्याच्यामध्ये समावेश आहे। दुसऱ्या दिवशी आपण जसं आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहतो तसा त्याच कलाकारांचा हास्य कल्लोळ नावाचा कार्यक्रम आपण गणेश कला क्रीडाला ठेवतो आहे आणि मला वाटतं प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रियदर्शी इंदुलकर असे एकापेक्षा एक वरचढ सगळे हास्य कलाकार त्या कार्यक्रमामध्ये आहे। खूपच सुंदर कार्यक्रम तो 15 तारखेला होणार आहे। 16 तारखेला मिस पुणे स्पर्धा आपण ठेवलेली आहे। गेली हे त्या स्पर्धेत 10वं वर्ष आहे आणि आपण पाहतो की दरवर्षी खूप चांगल्या तरुणी त्याच्यामध्ये भाग घेतात आहे आणि त्यांचा टॅलेंट शो त्या ठिकाणी होतो। यावर्षी वैशिष्ट्य असं आहे की आपले देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृताजी फडणवीस यांनी यायचं कबूल केलं आहे आणि त्यांच्या हस्तेच आपण क्राउनिंग गणेश किल्ला करणार। मी पुणेकर नागरिकांना विनंती करेन की खूप धमाल असे कार्यक्रम 4 दिवस गणेश कला क्रीडाला ठेवलेले आहेत। सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर बालगंधर्व रंगमंदिर जवळजवळ 22 कार्यक्रम आपले आहे। 8 तारीख ते 16 तारखेपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद नारदी कीर्तन महोत्सव आहे। पुणा क्लबला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आपण त्या ठिकाणी करतो आहे। गोल्फच्या आहे, त्यानंतर मल्लखांब आहे। महाराष्ट्र मंडळामध्ये ते अनेक कार्यक्रम आपण घेतलेले आहे। बाईक रॅली ज्याला म्हणता येईल असं आपण मुंडव्याला त्या ठिकाणी आपण घेतो आहे आणि यामुळे एकापेक्षा एक वरचढ असे खूप कार्यक्रम आहेत। मी सर्व पुणेकरांना विनंती बरं हे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहे, कुठेही तुम्हाला गरज नाही। पास आपण ठेवलेत पण पास नाही मिळालं तर गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण पास घ्या किंवा विदाऊट जरी पास आलात आपण तरी फर्स्ट कम फर्स्ट सर्व एंट्री आहे। काही जागा राखीव आहेत आणि त्याबद्दल सगळ्या पुणेकरांनी याचा आस्वाद घ्यावा आणि ही मनोरंजनाची मेजवानी घ्यावी अशी मी विनंती करेन। गणपती बाप्पा मोरया।